नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील धनजोडी सभागृहामध्ये देवेंद्र गोडबोले मित्र परिवार यांच्या सौजन्याने भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितेश कराडे कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मोडक, माजी मंत्री अश्विन बेस, जिल्हाध्यक्ष नागपूर काँग्रेस कमिटी सुरेश भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, माजी जिल्हा परिषद सदस्य शालिनी देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने या कामगार मेळाव्याला उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी नागपूर। सर्व मंडळी या विषयामध्ये तुझ्या पाठीशी राहून मी सन्मान्य सुनील बाबूंचे आणि खासदार साहेबांचे खूप मनापासून पहिली बैठक आमच्या इथे एनटीपीसीची त्यांनी घेतली आणि मी धन्यवाद देतो खासदार साहेब तुम्हाला की जेव्हा तुम्ही बैठक घेतली त्याच्यानंतर तिथली हुकूमशाही बंद झालेली आहे। अजूनही थोडी एखादी बैठक अजून लावावी लागते, एखादी बैठक तुम्ही अजून लावली ना तर पूर्ण लाईनीवरती ती एनटीपीसीची मंडळी येऊन जाईल। प्रचंड त्रास लोकांना भोगावं लागत आहे। माझी विनंती आहे तुम्ही खासदार साहेबांसाठी एकदा ताळ्या वाजवा। कार्यकर्ता आपल्याला भेटला, मजबूत नेता आपल्याला भेटला जो सातत्याने आपल्या पाठीशी उभा आहे। आणि कराडे सरांचं तर काय सांगायचं, कराडे सरांची सुरुवात पोट्टेवापासूनच चालू होती। आपला गावठी माणूस, आपल्या शिळ्यावर बसणारा माणूस कराडे मुख्यात आलेले आहे आणि गुरुजी आपल्या मार्गदर्शनातून आपल्यामध्ये उत्साह वाढवतील आणि ह्या कायद्यांच्या बाबतीत सोप्या शब्दामध्ये आपल्यावर कसा शेतकऱ्यांना कापसाला सुद्धा भाव भेटणार। 2014 नंतर कंपन्यांमध्ये भरती बंद झाले, सर्व ठेकेदारी पद्धतीने सुरू आहे, 12-12 घंटे काम घेणं सुरू आहे। सरकारचे जे मंत्री लोक आहेत यांच्यात मोठ्या कंपन्या आहेत आणि लोकांचं शोषण करण्याचं काम सुरू आहे। कोणत्याही कंपनीमध्ये जसं साहेब आता कसं झालं, बाई एखादी शेतात मिरची तोडाली, मिरची तोडवणार तर बाई पूर्ण झालं उद्या येऊ नको, हा धंदा कंपनीवाल्यांना लावलाय। चाल म्हणजे तू उद्यापासून कामावर यायचं ठीक आहे, पद्धत आहे। त्याला सोकास दिला पाहिजे, त्याला कारणे दाखवा नोटीस दिला पाहिजे, त्याला 1 महिन्याचं वेतन दिलं पाहिजे, त्याच्यानंतर कामावर हिटलरचे। परंतु या देवेंद्र गोडबोले जेव्हा शिवसेनेत होता तेव्हा एक का होता तरी तुमच्यासाठी लढलो। आता माझ्यासोबत केदार साहेबांसारखी ताकद माझ्या पाठीमागे उभी आहे, खासदार साहेबांची ताकद माझ्या पाठीमागे आहे, तुम्ही माझ्या सोबत आहे। हा कायदा रद्द केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, करावंच लागेल। मंत्री तुमच्या गावात येतील, या भागामध्ये मौदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी लोक आहेत, तुमच्या गावात उद्या बावनकुळी होणार, त्यांना म्हणा ह्या 12 घंटेचा कायदा तुम्ही रद्द करा, तेव्हाच आमच्या गावात पाय ठेवा। हा कंखारी सरा तुम्हाला द्यावा लागेल, ध्यान द्या, विचारा लोक बोलावं लागेल तुम्हाला। आणि याच्यानंतर आपल्याला मोर्चा सुद्धा करायचा आहे साहेब, कामगारांचा मोर्चा करायचा आहे। 8 तासावरून 12 तास हा कायदा रद्द करा। तुम्ही मोर्चा देणार आहे का नाही देणार आहे? हात वरती तुम्ही हात वरती करून सांगा। माझं खंबीरपणे उभी राहिली तुमच्या संघर्षासाठी। अनेकदा मी जेलमध्ये गेलो, अनेक मी आपलं कुटुंब सोडून जेलमध्ये राहिलो, तुमच्यासाठी राहिलो। संघर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये, या सत्तेच्या विरोधामध्ये जेवढा मी या मौदा तालुक्यात संघर्ष केला तेवढा एकाही माणसाने संघर्ष केला असं मला वाटत नाही। केला असेल का? आज आम्ही साहेब खासदार साहेबांना मनातून धन्यवाद देतो। आज आपण कामगार संवाद मेळावा घेत आहोत, तर कामगाराच्या विषयावर सगळे भरपूर विषय आहे। संविधानावर कशा प्रकारे त्यांनी काय तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 तासावरून 8 तास जेव्हा दिले, सर्व विचार करून दिलेला आहे का एक व्यक्ती 24 तासामध्ये 8 तास काम करू शकतो, त्याच्या वर्तन करू शकत नाही, तर त्याच्या आरोग्यावर धोका होईल। 8 तास दिल्यानंतर यांनी काय केलं, 12 तास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कायदा पास केलेला आहे, कोणतीही कोणत्याही मजूर, पण आता त्यांनी ते कायदा मोडून 300 कर्मचाऱ्याचा केलेला आहे। खूप कंपनी अशा मोठ्या असतात ज्याच्यात 300 कामगार करतात, पण 100 खूप जास्त
तिथं 100 लोक काम करतात. म्हणजे 100 कंपनीच्या जो मजूर आहे, ज्या कंपनीमध्ये 100 लोक काम करतात त्याच्या कर्मचाऱ्याला केव्हाही करू शकतात, त्याला काही कायदा लागू होणार नाही. जेव्हा 300 संख्या राहील तेव्हा तो कायदा लागू होईल. तर त्याला रिसर्च प्रोसेस नोटीस दिल्या पाहिजे आणि त्याच्यावर नोटीस प्रमाणे त्याच्या म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला काढता येते. पण 100 कंपनी 100 लोक जिथं काम करतात, 300 पेक्षा खाली काम करतात, तिथं काहीच कायदा लागू होणार नाही. हा कायदा केंद्रानं पास केलेला आहे, हे आपल्याला माहित नाही आहे. कारण आपण वेस्ट कशामध्ये आहोत, जय श्रीराम, हिंदू मुस्लिम याच्यात आपण बघलेलो आहे. कितीतरी माझे मित्र आहे, कितीतरी माझे परिचित लोक आहेत, नाही यार जाऊ दे आता काही असो, आपल्याला राम मंदिर बनवायचे आहे, तर ज्याला राम मंदिर बनला. आणि आपला पोटा भरायचं काय, आपल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं काय, शेतकऱ्याचे पीक बियाण्याचे काय, ह्या विषय आपण सोडून देतो. जेव्हा वोट टाकायला जातो तर आपल्या डोक्यामध्ये असं टाकून दिलं जाते की आपण हिंदू आहोत. अरे भाऊ, हिंदू सर्व, आम्ही हिंदू नाही आहे का? इथं बसलेले हिंदू नाही आहे, फक्त बीजेपी. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.